शिवसेना ठाकरे गुट विधायक आदित्य ठाकरे आज छत्रपति संभाजीनगर के दौरे पर है। इस दौरान मीडिया से बात करते हुए उन्होंने पुणे में आई बाढ़ और सरकार की लाडली बहन योजना पर निशाना साधा। आदित्य ठाकरे ने लाडली बहन योजना को झूठा बताया है। साथ ही उन्होंने लाडली बहन से ज्यादा सुरक्षित बहन की मांग की। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच आणि पर्यावरणाचा देखील प्रश्न मोठा। आता मला वाटतं आज तिसऱ्यांदा या महिन्यात पूर आलेला आहे पुण्यामध्ये। भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये आणि साधारणपणे लक्ष नाहीये सरकारचं असं वाटायला लागलेलं आहे। मला वाटतं आज आपण पाहतोय मला सुरक्षित बहीण हवी आहे। लाडकी बहीण आपण हे पाहायला लागलेलो आहे की 10 वर्षापूर्वी 15 लाखाबद्दल जे बोलत होते ते 1500 वर आलेले आहेत। आणि एवढी तफावत कशी झाली? 10 वर्षात एवढा फरक कसा पडला? आणि म्हणून मी सांगतोय परत परत की फसवणारी योजना आहे। लाडकी बहीण आहे ते आम्ही वाढीव देऊ आमच्या सरकारनंतर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुरक्षित बहीण पण चाहतोय। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला राष्ट्रपती महोदयांकडून शक्ती कायदा हा पारित करून हवा।